हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना गणपतीच्या आणि गौरी आव्हानाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना हा सण सुख समृद्धीचा जावो. मी इथे जो गौराईला दुसऱ्या दिवशी आपण नैवेद्य करतो, पुरणपोळ्याचा तर करतोच, पण त्यासोबत फळ मुटका आणि दिव्यांचा हा नैवेद्य आमच्याकडे करतात. तर मी हा नैवेद्य कसा बनवायचा ते मी पूर्णपणे व्हिडिओमध्ये सांगितले आहे. 16 भाज्याची भाजी पण करून दाखवली आहे आणि फळ मुटका पण करून दाखवला आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. हा सण सगळ्यांचा आवडीचा असतो. मला पण हा सण खूप आवडतो, गौरी गणपतीचा. आमच्याकडे गौराईसाठी 16 भाज्या घेतल्या जातात. त्यातील पडवळ, डांगर हे खूप महत्त्वाचं असतं आणि बाकीच्या जेवढ्या भेटतील तेवढ्या भाज्या घेऊ शकतो. कोण्या ठिकाणी 21 भाज्यांची भाजी करायची म्हणजे प्रथा आहे. आमच्याकडे 16 भाज्या करतात. मग यामधील भाज्या तुम्ही बघू शकता, सगळ्या तुमच्या ओळखीच्याच भाज्या आहेत आणि ज्या ह्यातल्या भाज्या नाही जर भेटल्या तर बाकीच्या दुसऱ्या पण तुम्ही ॲड करू शकता. फक्त यामध्ये दोडका नका ॲड करू. आता ह्या सर्व भाज्या मी चिरून घेतल्या आहेत. यामध्ये उसावरच्या शेंगा, गवारीच्या शेंगा ह्या सर्व भाज्या आहेत. आता आपण फोडणी देणार आहोत. फोडणी देण्यासाठी 1 माप तेल ओतून घेतले. तेल गरम झाले, त्यामध्ये मी जिरे टाकून घेते. मस्त असे जिरे तडतडले की त्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेणार आहे. आमच्याकडं देवीला ही मिक्स भाजी करतात, त्यामध्ये कांदा लसूण टाकत नाहीत, त्यामुळे जिऱ्याचीच फोडणी देतो. आता यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते. आपल्या सणामध्ये खूप मस्त अशा प्रथा घालून दिल्यात, जेणेकरून बघा आता आपण मिक्स भाजी देवींसाठी करायची म्हणून आपण 21 भाज्या किंवा 16 भाज्या शोधणार, आणणार आणि त्या करणारच. पण इतर वेळेस आपण एवढ्या भाज्या खातो का एकत्र करून? नाही. त्यामुळे ह्या सणाचे हेच उद्देश आहेत की सर्व भाज्या आपण आयुर्वेदिक खाल्ल्या पाहिजे. आता यामध्ये थोडंसं हिंग टाकून घेतले, लाल हळद टाकून घेतली, लाल तिखट टाकून घेते, सर्व मिक्स करून घेते. सर्व मसाला व्यवस्थित मिक्स झाला आहे. आता मी मिक्स केलेल्या भाज्या सर्व टाकून घेते. बघा, ह्या भाज्या आपल्याला आवर्जून खाणं होत नाही, त्यामुळे सणाच्या निमित्ताने का होईना खाल्ल्या जातात. यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेतलं. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये आंबाडीची जरी भाजी भेटली तर ती पण खूप देवीला आवडते, ती पण टाकून घ्या. आमच्याकडं नव्हती आंबाड्याची भाजी, त्यामुळे मी शेपूची भाजी टाकलेली आहे. यामध्ये शेपू, पालक भरपूर अशा भाज्या आपण टाकू शकतो. 21च काय, भरपूर भाज्या होऊ शकतात. मी आता 16 भाज्याची भाजी केली, कारण की आमच्याकडे 16 भाज्या तयार करतात. आता यामध्ये मी पाणी टाकून घेतले 2 पळी, कारण की यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, त्यांना शिजायला वेळ लागणार, कारण काही निब्बर भाज्या आहेत, काही हलक्या भाज्या आहेत. यावर आता ताट झाकून ठेवले. 15 ते 20 मिनिटं झाले. भाजी आपली थोडीशी शिजत आलेली आहे. थोडी आणखीन मऊ होण्यासाठी थोडी आणखीन शिजवून घेते. आपल्या सणांच्या परंपरा एवढ्या सुंदर आहेत ना, ते आपले सर्व विटॅमिन शरीरातले भरून काढण्याचं काम करतात. प्रत्येक सणाला काहीतरी वेगळं आहे आपल्या, त्यामुळे प्रत्येक सण हा साजरा करायचा. आपण प्रत्येक सणाला वेगवेगळा नैवेद्य तयार करतो आपल्या सणाला, त्यामुळे आपल्या शरीरातले विटॅमिनचे जे झीज आहे ते सर्व भरून निघते आणि मस्त आपले सण पण तयार, म्हणजे आपण सण पण उत्साहाने साजरे करून निघतो. आता या थोडंसं पाणी ओतून 10 मिनटासाठी मी ठेवून देते. 10 मिनटं झालेत. आता हे पण पाणी त्यामध्ये भाजीमध्येच ओतून घेऊ.
परत ही भाजी मस्त 5 ते 10 मिनिटासाठी शिजवून घेऊया. मस्त शिजली की गॅस बंद करून देऊ. आणि त्यानंतर आपण मुटके फळ करणार आहोत. आपण सणानिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य करून आपण मस्त खाऊन घेतो. आपला देव खातो का हो? काहीच नाही. देवानीच हे आपल्यासाठी केलेले आहे की बाबा ठीक आहे, वेगवेगळं करून खा आणि शरीराची झीज भरून काढ. बघा आता आपली भाजी मस्त तयार झाली आहे. एकदम छान आणि टेस्टी भाजी लागते ही. मला तर खूपच आवडते. आता आपण फळ मुटका करून घेणार आहोत. आता फळ मुटका करण्यासाठी चपातीचं पीठ जे आपण मळतो त्याप्रमाणेच पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याचे आता फळ मुटके करून घेऊया. इथे मी थोडंसं पीठ टाकून घेतले ताटामध्ये, म्हणजे फळ मुटके केले की ते ठेवता येतील, खाली चिटकणार नाहीत. आता याचे आपण गोळे करून घेणार आहोत. फळाचे 11 गोळे, मुटक्याचे 11 गोळे आणि दिव्यांचे 11 गोळे अशा प्रकारे छोटे छोटे असे गोल गोल करून घेणार आहोत, जेणेकरून पीठ पुन्हा नंतर आपल्याला कमी पडणार नाही. सर्व व्यवस्थित मेजरमेंट होण्यासाठी मी इथे असे गोल गोल गोळे करून घेते. म्हणजे कसं आपल्याला सणाची पण खूप घाई असते, परत पूजा करायची असते देवीची, त्यामुळे इथे मी प्रत्येकाचे 11 गोळे करून ठेवलेत. आता मी तुम्हाला फळ कसं बनवायचं ते दाखवते. बघा, दोन्ही अंगठेमध्ये ठेवून असं गोल गोल करून घ्यायचं. मस्त असं छोटंसं फळ करून घ्यायचं. तुम्हाला जर मोठं हवं असेल तर आणखी थोडंसं मोठं करून घेऊ शकता. आणखीन एकदा मी दुसरं फळ करून दाखवते. ती मोठे जे गोळे आहेत ना ते मी दिव्यासाठी साईडला करून ठेवलेत. फळ मुटक्याला छोटे छोटे गोळे करून घेतले. अशा प्रकारे मस्त मी फळं करून घेणार आहे. प्रत्येक वस्तू मी 2-2 करून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला करता येईल. आता हा जे गोळा आहे ना असा थोडासा लांबट गोल मळून घ्यायचा, असा फिरवून घ्यायचा गोल आणि असं मुठीने असे दाबायचं, म्हणजे ह्याला मुटके म्हणतात. आता बघू शकता हो का, असं लांब लांब असं थोडंसं फिरवायचं आणि असं मुठीने दाबायचं. झाला हा मुटका. बघा, आता मी मस्त दिवे करून दाखवते. असे गोल गोळे करायचे, मध्ये एक अंगठा बुडवून साईडला एक बोट ठेवून असा मस्त दिवा करून घ्यायचा. चिटकत असेल तर बोटाला पीठ लावून घ्यायचं. अशा प्रकारे मस्त असा दिवा तयार होतो आणि पुढे असं दाबून घ्यायचं आणि याचा आकार व्यवस्थित करून घ्यायचा, म्हणजे याच्यात आपल्याला तूप घालता येईल. तुपाचे 11 दिवे लावतात आमच्याकडे आणि फळ मुटका, त्यावर मिक्स भाजी, अशा प्रकारे नैवेद्य असतो दुसऱ्या दिवशी. आणि पुरणपोळी, कढी हा पण असतो. बघू शकता तुम्ही, मस्त असे दिवे तयार झाले, फळं 2 तयार झाले आणि मुटके पण 2 तयार केलेत. आता मी हे सर्व करून घेते. माझे इथं फळ मुटके तयार झालेले आहेत. मस्त दिवे, मुटके आणि फळं. आता हे मी स्टीमरमध्ये उकडून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे मी आज स्टीमर आणलेला आहे. किती मस्त आहे. यामध्ये 5 प्रकारच्या जाळ्या असतात. खाली असे पाणी ठेवायचं आणि वरून ही जाळी भेटलेली ती अशी मस्त बसते स्टँडसारखे. आणि मस्त आपण उकडीचे मोदक पण यात करू शकतो. आता हे गौराईच्या टायमाला खूप मला मदत होणार आहे याची. असे मस्त दिवे आणि फळ मुटका ठेवून दिला की 5 ते 10 मिनटात मस्त उकडून निघतं. पण आपल्याला जसं की कढई घ्या, त्यावर ताट ठेवा, त्याला मग परत झापावरून वेगळं झाकण, ते खूप झंझट व्हायला होतं मला. त्यामुळे मस्त मी अशा प्रकारे स्टीमरच घेऊन आले. खूप मस्त पटपट रेसिपी तयार होते याच्याने. आता ह्या बाकीचे फळं मी नंतर उकडून घेणार आहे. जेवढे बसलं तेवढे ठेवले आणि झाकून दिले. आता बघा 15 ते 20 मिनटं झालेत
सर्व आपले उकडून निघाले आहे वस्तू सगळ्या. फळमुटका तयार झालाय. आता मी हे काढून घेते. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे फळमुटके तयार झाले आहेत आपले. अशा प्रकारे आमच्याकडे नैवेद्यासाठी प्लेट भरतात. हे ना केळीच्या पानावर ठेवतात आमच्याकडे. यामध्ये तुपाच्या वाती घालतात आणि मस्त पाजळतात आणि देवाला ओवाळतात. यांनीच गौराई येते त्या दिवशी आमच्याकडे आंबाडीची भाजी आणि 5 भाकरी दाखवतात आणि दुसऱ्या दिवशी फळमुटका आणि पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आमच्याकडे नैवेद्य भरला जातो. छान अशी भाजी ठेवली जाते. एक फळ, एक मुटका आणि त्यावर मिक्स भाजी आणि त्यावर दिवा ठेवला जातो आणि हे सर्व केळीच्या पानावर ठेवतात आमच्याकडे. तुमच्याकडे कशा प्रकारचा नैवेद्य असतो ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि कुक विथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.